मित्रांनो अशा पद्धतीने रिझल्ट आहे. शेतकऱ्यांनी पण सांगितले एकदा तरी वापरा, रिझल्ट बघा, खात्री गॅरंटी विश्वास द्यायचं काम करतो. निपाणीला या, एकदा वापरून बघा. आणि साधारण जे काही दुकानदार आहे नवीन नवीन बाहेर जिल्ह्यामधले 100% त्यांनी देखील काम घ्या, कारण की रिपोर्ट तर 100% काम. शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे. मी आहे आता मित्रांनो संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. मी कन्नड तालुक्यात आहे. कन्नड तालुक्यामध्ये मी निपाणी गावामध्ये मित्रांनो साई कृषी सेवा केंद्राला आहे. इथं आल्यानंतर आता साधारण एक 2-3 महिने झाला आपलं काम देऊन, बरोबर आहे. रिपोर्ट जर बघितले ना आपलं तुम्ही काय वाटतं? चांगले रिपोर्ट. शेतकऱ्यांचे डायरेक्ट शेतकऱ्यांनी स्वतः प्लॉटवर डेमो घेतले, एक ठिकाणी मारलं एक ठिकाणी नाही मारलं, काय काय रिस्पॉन्स मिळाले? फरक पडला डायरेक्ट, जागेवर टपरीच पडली बा कांद्यामध्ये. कांदा असो, टमाटो असो, फुलकळीचा असो, काही असो, 100% रिझल्ट देतो आपण. आता भाऊ तुम्ही वापरलं होतं, काय रिझल्ट जाणवला? नमस्कार, मी शेतकरी दत्तू निकम. आम्हाचे कृषी सेवा केंद्र उमेश कोराडे यांनी आम्हाला औषध दिलं आणि कांद्यामध्ये चांगल्या प्रकारच्या 2 पद्धती, काही कांद्याला मारलं, काही कांद्याला काही कारणास्तव नाही मारलं गेलं, पण कांद्याची क्वालिटी खरोखरच 8 दिवसात एकदम चांगल्या पद्धतीने सुधारली. मुळाची संख्या सुधारली, म्हणजे कांद्याची वाढ, दांडा एकदम एकदम चांगल्या पद्धतीचा आहे. सेटवर मी पहिल्यांदा सेटनं बळजबरी दिला, विश्वास नव्हता, पण निश्चित त्या औषधावर माझा आता विश्वास बसला. आणि कृषी गोड आणि नवरत्न गोड हे औषध खरोखरच कांद्याच्या म्हणजे उत्पन्नासाठी वाढी चांगलं एक मूळ उपयोग म्हणून शेतकऱ्यांनी मारावे अशी मी नम्र विनंती. आणि प्रत्येक दुकानदाराने औषध बी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा, असं हे बी साऱ्यात महत्वाचं कारण आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी कंपनीच्या वतीने व दुकानदाराच्या वतीने खूप खूप धन्यवाद. अशीच कंपनी माल देत राहू आणि दुकानदार बी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत राहू एवढीच अपेक्षा मी दोघांकडून व्यक्त करतो. आता जर बघितलं मित्रांनो, कृषी गोल्ड आणि नवरत्न गोल्ड कांदा पिकामध्ये फवारणी घ्यायची असेल तर पहिला स्प्रे 100% टाका, खात्रीशीर आणि गॅरंटीशीर रिझल्ट आहे. सगळ्यात महत्वाचं इथं येण्याचं कारण फक्त व्हिडिओसाठी मी इथं आलेलो आहे मित्रांनो. त्यांचा रिस्पॉन्स होता, प्रत्यक्ष प्लॉटवर आपल्याला जायचं होतं, परंतु साखरपुड्याच्या निमित्ताने आपल्याला जायला वेळ कमी पडतोय तिथं. आता त्यांना साखरपुड्याला जायचं नाही तर प्लॉट व्हिजिट होणार होती डायरेक्ट, पूर्ण त्यांच्या गावातच साखरपुडा आहे.